नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की माझ्या आईनं माझ्यासाठी काय काय आणले, माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी. तर नांदेडमधून खूप काही आणले आणि अर्ध संपले, पण तुम्हाला दाखवते तरी पण. तर हे बघा, हे साबुदाणा आहे. आईला सांगितलं होतं मोठा साबुदाणा आण, लाईनून साबुदाणा. तर आईने छोटा घेऊन आली अक्काला आणि मला. हे माझ्यासाठी अलग आहे, आकाच्या घरी आहे. आणि ही उडदाची डाळ मला खूप आवडते खायला. हे गावाकडची आपली उडदाची डाळ एकदम चवदार लागते. अजून केली नाही, साबुदाणा केलेला काल, पण डाळ अजून केली नाही. खोलून दाखवते. पॅकिंग मस्त केली आहे. ते माझ्या भावाकडून आणलाय मसाला वाटते, मानलेल्या भावाकडून. मसाला खूप चांगला देतो माझा भाऊ. हे कोणचा? ओ हो, अय्या सांडलं ग. हो का, हे बिर्याणी मसाला आहे. किती मस्त मसाला आहे बघा. एवढा सारा आणला आमच्या आईनं, बिचारीनं. बघा सांडलाय. रायजी नाही, सहाजी राई सांडलाय. मला माहित नाही यामध्ये काय आहे ते. आईनं बांधून आणलंय बघा सगळं. त्याच्यावर गरम मसाला होता, त्याच्यामध्ये काय आहे माहित नाही. हे भाजीचा मसाला आहे. हो का, हे भाजीचा मसाला आहे. हे बघा, नल्ले म्हणतात नांदेडला, मुंबईला नल्ली म्हणतात. हे तळून खायचं. आईनं आणले अशी दिव्यासाठी. आशिषला एक, दिव्याला एक. हे मसाला आहे, परत सेम मसाला आहे वाटते. कोणचा मसाला आहे काय माहित. हा, बिर्याणीचाच मसाला आहे. हे पण बिर्याणीचाच मसाला आहे. तर हे बघा, हे तीळ आहेत. तर आईला म्हणलं होतं मी तीळ घेऊन ये आई येताना. तर आईने 1 किलो तीळ घेऊन आली. इकडं खूप महाग आहेत तीळ. तर आईने तीळ घेऊन आली. बघा मस्त आहेत, गावाकडचे तीळ आहेत. हे बोलणार नाही. हे लाल मिरचू आहे, 2 किलो आणली आईनं. हो का, हे ठेवून टाकली. तर परत हे हळद आहे. हे बघा, ही हळद अजून आणले खायला. तर ही थैली भरून आणलं होतं खायला अशी दिव्याला. तर याच्यामध्ये बघा, हे एवढीशी मुगाची डाळ आहे, आईनं आणली माझ्या. सोयाबीन आणली. ह्या अशी पुढे भरपूर आणली होती. फुटाणी आणली होती, खरमुरी आणली होती. अजून काय ग, हा हे चिवडा पण आणलाय. बाकी ते नांदेडचा चिवडा भरपूर आणला होता, खाल्लाय लेकरांनी. हे बघा, हे चिवडा पण आणलाय आईनं. अजून दाखवली. तर ही थैली भरून 20 डझन दोघीला आमच्या हे समोसे आणले होते खायला चहा संग. तर हे चहा संग आम्हाला खूप आवडतात खायला. तर हे समोसे आहेत नांदेडचे. तर आईनं 20 डझन, त्यांनी भावानं आणलं होतं आमच्यासाठी बॉक्समध्ये. आकाला बॉक्स दिला आणि मी थैलीमध्ये एवढी थैली भरून आणले होते मी. तर खूप छान लागतात. तुमच्याकडे पण भेटतात का असे समोसे? नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. हे नांदेडला भेटतात, खूप छान लागतात चहा संग खायला. तर हे बघा, एवढं सामान आणलं माझ्या आईनं. हे बघा, तर कारले पण आणले, तर वांगे पण आणले, तर तुम्हाला दाखवते.
तर ह्या साईडला बघा आईनं कारले आणले होते, तर कारले असे लाल लाल झाले तर तरी पण मी करणार, कारण माझ्या आईनं खूप प्रेमानं मला आणले हे भाजीपाला. तर वांगे पण आणलेत बघा, हे बघा हे वांगे पण आणले तर सुकलेत थोडेसे, पण फ्रीजमध्ये ठेवले होते. तर वांगे उद्या करणार, कारले आज तळणार. आणि हे कढीपत्ता सुद्धा आणला या, माझी मावशी आहे त्यांच्या दारामध्ये कढीपत्त्याचं झाड आहे, तर तिने तोडून दिला आहे. सोनी तुला थँक्यू दिल्याबद्दल, आणि मावशी तुम्हाला पण. तर इकडे डाळ भात करायला लागले, तर कढीपत्ता मी टाकून डाळ भात करणार आहे आणि कारले तळणार आहे. आईचं प्रेम खूपच अलग असते, बरोबर ना. तरी पण मी करणार आई, हे लाल झाले तरी मी करणार, मी तू एवढ्या प्रेमानं मला आणलीस, थँक्यू आई. तर कारल्याची भाजी वगैरे करणार आहे आज मी, वांगे मी उद्या बनवणार आहे. तर पेढे पण आणले होते, 1 किलो पेढे आणले होते, आम्हाला आवडतात खव्याचे पेढे आणले होते नांदेडमधून, तर खूप छान लागतात. तर आईने एवढं सामान आणलं, सगळं आमच्या दोघीला सेम सेम आणलं, असं नाही की तिला जास्त या मला जास्त, दोघीला पण सेम सेम आणलं, माझ्या भावानं माझ्या आईनं दोघांना मिळून. तर एवढं वजन आणलं बघा. तर त्यांनी कसं बसलेच तुम्हाला सांगते, आणि कसं हे वजन आणले ते पण सांगते मी तुम्हाला. आईच्या घरापासून रिक्षा करायची रेल्वे स्टेशनला येईपर्यंत, तिथं उतरून दादरा चढून यायचा, दादरा चढून आल्याच्या बाद मग ट्रेननं बसायचं, मग तिथून ठाण्याला उतरायचं, ठाण्याहून उतरून लोकल पकडायची, लोकल पकडून मुलुंडला यायचं, मुलुंडला येऊन परत रिक्षा पकडायची, मग घरी यायचं. तर ह्या दोघांना एवढं वजन उचलले सांगा, आमच्या दोघीला बी सेम सेम सगळं सामान आणून दिले. किती वजन उचललं असं माझ्या भावानं सांगा, माझ्या आईनं पण. खूपच माझी आई आता म्हातारी झाली, पण बिचारीने एवढं वजन आणलं आमच्यासाठी, इतकुलं इतकुलं सगळं. हे बघा हे तळायचं आणलं खायला, आईची कशी माया असते ना. हां सांगा, मसाले आणलेत, किती मसाले महाग आहेत. हे आहेत ना तीळ, आमच्या इकडं खूप महाग आहेत, खूप 20 रुपयाचे 50 रुपयाचे एवढेच देतात, तर ते 1 किलो आहेत, किती महाग असणार. आमच्या दोघीला पण सेम आणले सांगा. आणि 20 डझन समोसे आणलेत आम्हाला खायला. किती माया असते आईची, भावाची, बापाची बहिणीसाठी, इतकं दुरून एवढं. खरंच आमचा भाऊ, छोटा भाऊ आमचा लय चांगला आहे, लय चांगला म्हणजे लय चांगला, लय लाड करते आमचा, सगळ्याचा लाड करते, माझ्या लेकरांचा, माझ्या बहिणीच्या लेकरांचा खूप लाड करते. त्याला असंच आशीर्वाद लागावं आमच्या दोघी बहिणीचं, माझ्या लेकरांचं, माझ्या आईला, हे की नाही. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमची आई पण एवढं सामान आणते का, तुमचा भाऊ ते, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला मी माझा ब्लॉग खतम करते. प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचे ब्लॉग चांगले आहेत काही. तर चला बाय, काळजी घ्या.